पण आत्ता जो मुंबई गोवा हायवे आहे त्याचं झालं काय नक्की, तो 2 लेन हायवे आहे तो 4 लेन झाला. म्हणजे काय, आता ॲटलिस्ट मी माझ्या लेनमध्ये आहे आणि मला जर एकमध्ये 2-3 ट्रक लागले ऑन द वे, तर मला ओव्हरटेक करून जायला रस्ता आहे, मला समोरच्या गाडीचं टेन्शन येणार नाही. मध्ये फुटपाथ असेल किंवा बॅरिकेड असेल त्याच्यामुळे मला ओव्हरटेकचं टेन्शन राहणार नाही. पण त्याचबरोबर आपला हा जो मुंबई गोवा हायवे आहे हा जातो कुठून कुठून आहे तुम्ही बघा. तो जातो म्हणजे जेव्हा आपण इथून पेणवरून निघतो तेव्हा पेण म्हणजे जिथे जिथे सिटी येते ना तेव्हा तिथे ब्रिज बनवण्याचा प्रयत्न करतात. पण आजूबाजूला तर त्याच्या गावा आहेतच ना, छोटी मोठी सिटीज आहेतच ना. आता इंदापूर म्हणा, माणगाव म्हणा, आणि या रस्त्यावरती एवढी प्रचंड वर्दळ असते. आणि आत्ता म्हणजे जेव्हा मुंबई गोवा हायवे अजून कंप्लीट पण नाही झाला आहे, त्याचे ब्रिज पण कंप्लीट नाही आलं, पण त्याच्यावरती जर तुम्ही आता पनवेलवरून निघालात ना आणि जर तुम्ही माणगावपर्यंत तरी पोहोचलात तर त्याच्यावरती एवढं ट्रॅफिक असतं. स्पेशली आता बरेचसे ट्रक्स आहेत ना तर ते या रस्त्याने यायला लागले. तर वाढवण पोर्ट रेडी होईल किंवा आपलं जे JNPT आहे तर तिकडून जो मोठमोठ्या प्रमाणात माल येतो तो जर समजा उद्या गोव्याला जायचा असेल, तो उद्या समजा मँगलोरला जायचा असेल तर तो सुद्धा मुंबई गोवा हायवेवरूनच जाणार. आणि मग जर हे 4 लेन हायवे किती उपयोगी पडणार आहेत मग मला सांगा ना तुम्ही ऑनेस्टली. ओके, म्हणजे तिथे पण ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात नक्कीच होणार आहे. कारण आत्ताच ट्रॅफिक जाम व्हायला लागलं आहे. कधी कधी तुम्ही फक्त पनवेलवरून फक्त अलिबाग साईडला जा, रस्त्याला मोठमोठे ट्रक प्रचंड गाड्या असतात. सो 4 लेन हायवे हा काय एक्सप्रेस हायवे नाही आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.